वेलकम बॅक टू माय चॅनल. किती वाजले तर आता 5:30 वाजता आले असतील. हां 5:30 वाजता आलेत. आणि इथं आम्ही 2 चुली पेटवलेले आहेत. एका चुलीवर रोहिणी मॅडम आमच्या आज मटण बनवणार आहेत. एका चुलीवर मी भाकरी बनवणार आहे. बघा तयारी चालू आहे. ठेवा तो उचलून वरती. हे बघा मटण सकाळीच मॅरिनेटला लावले. आलं लसण हळद नमक लावून. अजून नाही ना काय लावलं नाही. हां कोथिंबीर. हां मीठ मीठ काय करायचं आदतचे मजबूर. तापलं नाही अजून. ते शेंगदाणे ते लगेच धूर होते गरम होतं. इकडं भाकरीचं सेटअप आहे. आर पडायला आलाय. हां चांगल्या होत्या भाकरी आता. हा पण सवय होती. पण आता ती पण सवय मोडली ती ना आपली. आता अर्ध काम तो केलेलं असतं अर्ध माझ्यावर असतं. हा होय सवय झाली. हा नाही नाही हा कडलं आता. ऐसा चर्बी डालने का. कडक तेल में चर्बी डालने का. आळून बसले का घट्ट झालंय ते. एक मिनिट आता. अगरबत्ती कशाला आणली. बघू. हा लावले व्यवस्थित. हा ते हा योग आईन लावली मसाला डब्यातली राहती. हा काय करताय दोघ जण तुम्ही. हा किंवा चरबीची तर पापडी बनलेली. आता सत्ताच तेल सुटले. हा टाक बाकीचा. मी तिकडं बसली तू पातेल इकडं ठेवलं. मी इकडे येऊन बसली तू पातेल तिकडं ठेवलं. काही नाही एक्स्ट्रा मसाले काही घातले नाहीत. फक्त थोडीशी हळद आलं लसण पेस्ट आणि इथं आता खोबरं घालायचं. कारण चुलीवरचं मटण बनवायचं एकदम साधं सिंपल. खडा मसाला वगैरे आपण जे घालतो ते सुद्धा काही घालणार नाही इथं. त्याच्यामुळे एकदम पूर्णपणे साधं बनवायचे. चुलीवरची टेस्ट येते ना त्याच्यामुळे. रोहिणीनं चूल स्वतः मांडले स्वतः पेटवले. इकडची साईडचे पण चूल रोहिणीनंच पेटवले. आज मला लय भारी वाटलं. सुख लागलं असं वाटलं डायरेक्ट येऊन सेटअप मांडला माझा. मस्त टाकलं बसली मी. चौकशा ते हे झालेलं बदकर. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा खोबरं वगैरे आपलं छान मस्त असं भाजलेलं आहे तेलात. आणि मग त्याच्यानंतर हे जे मॅरिनेटला लावलं होतं हे सगळे मटणाचे पीस त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. मटण तसं सकाळी आणलं होतं त्याच्यामुळे ते सकाळपासून 4 वाजेपर्यंत चांगलं मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. आतपर्यंत छान मुरतं ना जेवढं जास्त मॅरिनेट होईल तेवढं. त्याच्यामुळे आता शिजेल ही लवकर जरा. बघू कुठं बसती मग तू. कुठं बसती आता. इकडे घेते की भाकरी करून मी. बसली असते भाकरी करायला. ह्या चुलीवर इकडं भाकरी भाजायचं इकडं मटण शिजायचं. तोपर्यंत भाकरी भाजणे नादात ही मटण लागून बसायचं. ती काय भाकरी परवडायची नाही आपल्याला. मग माझ्याकडे 2 तास आहेत तर 9-10 भाकरी करायला. मटण शिजवस तर 2 तास जातात. म्हणजे तसं आता थोडं बारीकट केलंय त्याच्यामध्ये 1.5 तासात शिजल. अगं आपला ठेवायचा होता. काय पात्याला चळवत पीठ मळस तर छा. मला होती प्यायची 2 घोटावर नाही लागत. अगं ती पाणी सुटू दे आता गार आहे ना फ्रीज मधलं. जरा वापरलं ना मग पुन्हा नंतर जर पाणी होतं. ये चंदन के लकडी का कमाल हे. शिजायच्या पहिले लागतंय. अजून 1-5 मिनिटं वापरलो देऊन पुन्हा नंतर हे कर वाटलं. राहू दे तर बारीक 2 मिनिट जाय राहिला नाही होत. आणली का बोटाला आयुष. बाबाने पापा आणायला सांगितला होता. पापा
बाबा आता लहान नाही ना, मीच विसरून गेली. पापा सांगितलं पाण्यावर म्हटलं आणलं असतं. ही तसं मटण बनवते म्हणून मी तर शूट घ्यायला अशी बसली. हा, नेहमी ही माझी जागा असते. तुम्हाला ताई दिसते तेव्हा मी शूट घेत असते. आज मी दिसते तर ताई शूट घेते. आज तसं झालंय उलट. इकडं चूल माझी वाट बघते. हा, इकडचं मिटलं का नाही मग इकडं बसते. हा, अजून पण गाईड चाललंय मला. इथं बस शूट घेत असं कर तस कर. असं नाही, पण आता बऱ्यापैकी केलंय ना सगळं. चूल पेटवली मी आत बाहेर असतो, चूल पेटवून ठेवली. मी सरप्राईज होती. नाहीतर नॉर्मल ते लाकडं आणा, चूल पेटवा. हा, मग तुला लय चुलीवर करायचं वेळ पापड बेला लागतात. आतलं करून मोकळ होते दोघी. आणि तेवढं असं त्या आत बाहेर येऊन चूल पेटवून सगळा सेटअप मांडस तर आतमध्ये भाजी वनकणी म्हणून झालेली असते. हा, गेलंच कुठं चांगलं होतं. आता हे लय मोठे दोघं धुवर येतोय पुन्हा बाकी दुसऱ्या तुला कुठलं देऊ वाढायला सुटायला लागले. आम्ही दोघं बहीण भाऊ चप्पल सुद्धा शेअर करू. हे वा, चप्पल घालायची पद्धत दोघांनी एकमेकांची चक्की घातली. ही काय कुठलं देवाला जाऊन आलाय दोघ जण? हा, होय. आपले पाणी सुटले आता. आले मस्त वाचले बसलेला. असू दे, ही करू वापलू दे अजून जरा, पुन्हा घालू पाणी. आता टेन्शन. हा, आता पाणी सुटलं. मी तर चहाचं सामान घेऊन येते आतनं. आणि इथं आत्ती तोपर्यंत पीठ चाळून ठेवायला लागलेत बघा. मी चहा बनवायचं म्हणून आतमध्ये सगळं साहित्य आणायला चालले होते. आता हलव पळीन एकदा व्यवस्थित. बस बस, नाही आता कमी आलं, पूर्णच आलं. तर आता पातेल्यामध्ये पाणी ओतलेलं आहे बघा आणि वरती ताटात ठेवलेलं आहे. आता ही चालली चहाची तयारी. ऑलरेडी त्या दूध बीत सगळं घातलेलं आहे ना, तर राड लावायचं चालू आहे साईडने. चहाची पंगत बसवायची. चुलीवरचा चहा प्यायची तलप होती म्हणून ती चालू आहे एवढ्या गडबडीत चहा प्यायची. मग काय आता एवढा छान हार पडलाय बघ कसा शिजतोय त्यांना विचारलं कशी वेगळी लागल काय चव. मग बघा प्यायची असली तर आवाज देते. आपण दोघांना बी आम्ही सांगून आले. आत्ती मागणं तू विसरलीच असती. आत्ती मागणं सगळे युनिफॉर्म असल्याने लालच कपडे घालून आले. ती मगाशी तू घालून आली तेव्हा मी नेसत होती ना. हा, असं सरप्राईज असतं आमच्या. आम्हाला पण एक वाटलंच नसतं. हिनं पण तीच साडी घातलेली, मी पण तीच घातली, आत्यानं पण तीच घातली. फिरून गाडी तिथं जाऊन थांबते. हा, चॉईसेस सेम सेम आहेत म्हणून असं होते. चॉईसेस सेम सेम आहेत म्हणून असं होते. असं आल्याचा फ्लेवरचा चहाचा ते हळदीचा फ्लेवरचा चहा आहे. आज चुकून ताईनं हळदीच्या ऐवजी हे आल्याच्या ऐवजी हळद घातली. एकसारखं दिसत होतं ओल्या हळद. पुन्हा ते खिसण्यात पिवळं दिसायला लागलं. बघ तिथं खाली पडलं होतं ती बघ की चहाचा कलर पिवळा जरा लाल भडक दिसायला लागला. अगं कुठं लाल आणि पिवळा दुधा चहाचा कलर बदली झालाय पूर्ण. फ्लेवर लागल काय ग? लागलं तर चांगलंच लागेल. स्पेशल स्पेशल तू गेलं कानातलं पडलं. आणि इथं तुम्ही बघितलं आता आपला मस्त असा चुलीवरचा फक्कड चहा इथं शिजलेला आहे. तर आता सगळ्यांना देते आणि मग काय आता आम्ही पण घेणार. आणि मग म्हटलं नंतर भाकरीला लागू, कारण मगाशी घरामध्ये आतमध्ये होतो तेव्हा चहा बनवला होता पण खूपच कमी होता आणि मग अर्धा अर्धाच घेतला. चहा काही पिल्यासारखं वाटलंच नाही.
म्हणून मग म्हटलं चला चुलीवरच बनवू मस्त आणि मग घेऊया म्हटलं, म्हणून बनवलं. ए मोबाईल माझा तो खाली असता, मी मारतीन बघा तुला आता. मम्मा काय करताय? आणि तुम्ही आत्ताच पाहिलं की मस्त असा सगळ्यांनी चहा घेतला आणि मग आता मी इकडं भाकरीच्या तयारीला लागले आणि रोहिणी इकडं आपलं मटणाला जाळ घालत बसले, कारण मटण शिजायला बराच वेळ लागणार आहे त्याच्यामुळे. आणि मग काय आता इकडं मी मकाचे थोडंसं पीठ होतं तर मकाच्या आणि ज्वारीच्या मिक्स करून भाकरी बनवते. आता मिक्स म्हणजे दोन्ही सेपरेट थोड्या थोड्या. आणि हितात तिन्ही मगाशी पाठीमागच्या शेतात आपल्या गेल्या होत्या मोसंबीमध्ये, तर तिथने त्यांना धने घेऊन आल्या होत्या, तर ते धने बारीक करून द्यायला लागले होत्या रोहिणीला मटणासाठी. आणि इथं बघा मटण शिजेपर्यंत चांगले 2 तास गेलेले आहेत आणि आता बघा अंधार पडलेले. आणि इथं बघू शकता तुम्ही मकाच्या भाकरी बनवायला आत्ता 2च झालेले आहेत. हे बघा चालू आहेत अजून बनवायचे, अजून बराच वेळ जाणार आहे. आता घेतो पटपट आवरून आम्ही. आणि आता मटणही शिजलेलं आहे. तर तिकडं आस्ताच्या स्पीचची तयारी पण चालू होती. आणि इथं बघू शकताय बघा रोहिणीनं परत जे मटण शिजलं होतं त्याला आलं लसणाचा मस्त असा तडका दिलेला आहे बघा, इथं बघू शकताय. आणि मग ते काढलं बाजूला. भाकरी झाल्या, दुरडी भरली इकडं. टेस्टवरच आपलं 1 पाव किलो संपला असेल आता. लय भारी दिसते. दीपकदाजीने अगोदर टेस्ट केला आणि परत मीही केलं, पण खरंच खूप छान झालं होतं टेस्टला. मग आता त्याच्यानंतर इथं आम्ही मग म्हटलं तर आमटी बनवून घेऊया, तर इथं तयारीला लागलेलं आहे बघा. तर तेल छान आपलं गरम झालं, लगेच जिरे टाकले आणि टोमॅटो टाकलं. मग तुम्हाला म्हटलं तसं बाकी दुसरे काय आम्हाला मसाले घालायचेच नव्हते, त्याच्यामुळे एकदम सिंपल आम्हाला बनवायची होती चुलीवरची आमटी, त्याच्यामुळे एक्स्ट्रा काही दुसरं घातलंच नाहीये. थोडंसं नमक टाकलं टोमॅटो पटकन शिजावं म्हणून, आणि आलं लसणाची पेस्ट घातली आणि त्याला छान अशी चांगली मस्त अशी शिजवून घेतली परतून बघा. हे बघा इथं बघू शकताय. आणि जरासं लसूण व आलं व्यवस्थित भाजल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपलं फक्त घरचं तिखट घातलेलं आहे, जो आपण इसूर वापरतो तो, त्याच्याशिवाय दुसरा काहीच मसाला नाही वापरला बघा. तर त्यालाही छान मस्त असं परतून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आणि हिथं आता आपण 1-2 मिनिटं छान ह्याला मस्त असा मसाला शिजवून घेणार आहे, तेल अगदी सुटेपर्यंत. तर आणि त्याच्यानंतर आपण मटण शिजवून जो रस्सा राहिलेला आहे तो त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे. तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही. इथे परत ओ झालं बाळा, मला टेस्ट करायला दिली रोहिणीनं, लय मस्त लागली. कट कसला आला लाल फडक. झालं. 6 चमचे तिखट टाकलं असं, 6 चमचे घातली. तरी कट घेतला नाही अजून ह्याच्यात. मस्त असं इकडं आमटी शिजायला ठेवली होती. तोपर्यंत सगळेजण आले, मग सगळ्यांना जेवायला इथं बाहेरच ताटं केली. आणि मामा तिकडं खॉटवरच बसलेत, कारण इथं तुम्हाला माहिती आहे दारामध्ये आपण खडी अंतरून घातली होती ना, खडी थोडीशी जास्तच टोचते आणि मग ते मामांना खाली बसताना उठताना जरा जास्त त्रास होते. त्याच्यामुळे मग त्यांना तिकडं खॉटवरतीच म्हटलं तुम्ही तिथंच बसा, जेवण करा. आणि मग इथं सगळी आमची चिल्ली पिल्ली दीपकदाजी हे आणि मामा बसलेले आता सगळेजण जेवायला. आता ह्यांचं झालं की आम्ही बसू इकडं, कारण अजून वाढायचं वगैरे चालू होतं, उठबस करायला लागेल म्हणून मग आम्ही थोडंसं मागेच राहिलो होतो जेवायला बसायचं. आणि आत्ती आतमध्ये गेल्या होत्या. तर हे बघा इथं बघू शकता आता अंधार भरपूर पडलेला आहे, बराच वेळ गेला, 2-2.5 तास गेले पूर्ण मटण शिजेपर्यंत. भाजीला वेळ लागलेला टाइम वेगळाच. सांग आता
इथं आम्ही बसलोय सगळेजण जेवण करायला. मस्त बनवलं होतं रोहिणीनं मटण. तर या सगळेजण जेवायला. आणि कसा वाटला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, व्हिडिओला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि बाय.